पुढील वाक्याचा प्रयोग सांगा. विद्यार्थी प्रामाणिक आहे. अ. सकर्मक कर्तरी प्रयोग. ब. अकर्मक कर्तरी प्रयोग. क. कर्मणी प्रयोग. ड. भावे प्रयोग. उत्तर ब. अकर्मक कर्तरी प्रयोग. 2. शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द निवडा. अ. प्रतिकूल. ब. प्रतिकूल. क. प्रतिकूल. ड. प्रतिकूल. उत्तर क. प्रतिकूल. 3. जीव टांगणीला लागणे या वाक्प्रचाराचा अर्थ शोधा. अ. जीवावर उदार होणे. ब. उतावीळ होणे. क. खूप कष्ट करणे. ड. चिंताग्रस्त होणे. उत्तर ड. चिंताग्रस्त होणे. 4. खालीलपैकी नपुसकलिंगी असलेला शब्द कोणता? अ. सूर्य. ब. रात्र. क. फडके. ड. पगडी. उत्तर क. फडके. 5. व्यंजनास टिंबटिंब असेही म्हणतात. अ. उष्मे. ब. परवर्ण. क. मृदुस्वर. ड. स्वरादी. उत्तर ब. परवर्ण. 6. खाली दिलेल्या पर्यायांमधील शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा. अ. आशीर्वाद. ब. आशीर्वाद. क. अर्शीवाद. ड. आर्शीवाद. उत्तर ब. आशीर्वाद. 7. दिलेल्या म्हणीचा अर्थ निवडा. साखरेचे खाणार त्याला देव देणार. अ. जो चांगली इच्छा ठेवतो त्याचा चांगला लाभ होतो. ब. जशी इच्छा तशी फळ मिळत नाही. क. गोड खाल्ले की देव भरपूर देतो. ड. दिवाने दिले तर गोड खावे. उत्तर अ. जो चांगली इच्छा ठेवतो त्याचा चांगला लाभ होतो. 8. दिलेल्या वाक्याचा प्रयोग ओळखा. तिचे गाणे गाऊन झाले. अ. नवीन कर्मणी. ब. शक्य कर्मणी. क. पुराण कर्मणी. ड. समापन कर्मणी. उत्तर ड. समापन कर्मणी. 9. अडकिता हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? अ. हिंदी. ब. फारसी. क. कानडी. ड. अरबी. उत्तर क. कानडी. 10. चांगले खेळाडू आजकाल घडत नाही. या वाक्यातील खेळाडू या शब्दाचा नामाचा प्रकार ओळखा. अ. धातुसाधित नाम. ब. भाववाचक नाम. क. विशेष नाम. ड. सामान्य ज्ञान. उत्तर अ. धातुसाधित नाम. 11. स, ला, ना, ते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत? अ. फक्त द्वितीया. ब. फक्त चतुर्थी. क. द्वितीया व चतुर्थी. ड. पंचमी. उत्तर क. द्वितीया व चतुर्थी. 12. रामाने दशमुखास ठार मारले. या वाक्यातील दशमुखात या शब्दाचा समास ओळखा. अ. द्विगु समास. ब. तत्पुरुष समास. क. बहुव्रीही समास. ड. द्वंद्व समास. उत्तर क. बहुव्रीही समास. 13. वाक्प्रचाराचा विसंगत पर्याय ओळखा. अ. आनंदाला पारावार न उरणे. ब. आभाळ ठेंगणे होणे. क. आकाशाला गवसणी घालणे. ड. आनंद गगनात मावेनासा होणे. उत्तर क. आकाशाला गवसणी घालणे. प्रश्न 14. तुझ्या घरी कोण कोण आहे? वरील वाक्यातील घरी या शब्दाच्या विभक्ती ओळखा. अ. द्वितीया. ब. पंचमी. क.
षष्ठी. डी. सप्तमी. उत्तर डी. सप्तमी. प्रश्न 15वा. पुढील वाक्यातील अलंकार ओळखा. देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. 1. अनन्वय अलंकार. 2. अनुप्रास अलंकार. 3. व्यतिरेक अलंकार. 4. रूपक अलंकार. उत्तर 4. रूपक अलंकार. प्रश्न 16वा. पुढील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. लाखोश्री आणि भिकुश्री एकच. 1. मृत्यू गरीब श्रीमंतामध्ये भेद करत नाही. 2. गरीब आणि श्रीमंत एकच असतात. 3. गरीब कधीही श्रीमंत बनू शकतो. 4. यापैकी नाही. उत्तर 1. मृत्यू गरीब श्रीमंतामध्ये भेद करत नाही. 17वा. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. मुलाने पपई खाल्ली. 1. पुराण कर्मणी. 2. समापन कर्मणी प्रयोग. 3. कर्मणी प्रयोग. 4. भावे प्रयोग. उत्तर 3. कर्मणी प्रयोग. 18वा. खालील शब्दाचा समास ओळखा. महादेव. 1. अव्ययीभाव समास. 2. तत्पुरुष समास. 3. द्विगु समास. 4. बहुव्रीही समास. उत्तर 2. तत्पुरुष समास. 19वा. पान उतारा करणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? 1. अपमान करणे. 2. पान उतरवणे. 3. पाणी पाजणे. 4. यापैकी नाही. उत्तर 1. अपमान करणे. 20वा. खालीलपैकी कोणता शब्द अनुनासिक नाही? 1. म. 2. त्र. 3. ण. 4. ळ. उत्तर 4. ळ.